चलो आज पोळा आहे तर जरासे खर्च पाण्याचे पैसे दे ना. हाय रे भैया मापाशी का खर्च पाण्याची का पैसे छापायची मशीन आहे का? दे ना बिचारे तुझ्या भावानं 3,000 पाठवले त्याच्यातले दे ना 1,000 रुपये तर खर्च कर. हा 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 म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये आले त्याच्यातले देऊ मी नाही ते माझ्या भावानं पाठवले मी नाही देत. दे ना बिचारे पोळ्यासारखा पोळा आहे खर्च पाणी करायला पैसे पाहिजे. हा तुम्ही पैसे दिले तर 90 पेता लुंगी डान्स करता त्याच्यापेक्षा म्हणजे मामा खर्च आहे गणपती बसवा लागते गणपतीला खर्च करायला लागते तुम्ही काय 90 गमावसान म्हणून तर सरकार तुमच्या लोक बायाच्याच नावाने पैसे देते माणसाला खडकू देत नाही. माणसं जनावर सारखेच झाले बाबू आपला पोया कोड्डा जाणार आहे तू नको पिऊन मी नाही पित एवढे तुम्ही म्हणूनच राहिले तर 100 देतो तुम्ही त्याच्यातच खुश व्हा. ढिंचांग ढिकांग ढिंचांग ढिकांग ढिंचांग ढिकांग अपना तो काम बन गया 100 रुपये मिल गया बायको की मेहरबानी पे. बस बस नाचणं बंद करा नाही तर ते बी देणार नाही. आता तू पैसे देतो म्हणून नाचून राहिलो मी तर सरकार तुमच्या नावानं काहीच देत नाही तुम्हाला जराशे पैसे दिले का माझ येते. आज आपल्या गावात पोळा आहे पोळा भरल्यावर मग पैसे देता पोळा सुटल्यावर तोपर्यंत बैल धुवा घ्या आपले चांगले सजवा आणि पोळ्यात नेऊन मांडा. पण पोळा सुटल्यावर नक्की देशील ना? हो मेरे लल्लू राम लवकर देईन पैसे. ठीक आहे पोळ्याची तयारी करतो आता मी. तुमचा ते हलकट सोबती आला तर अजिबात द्यायचे नाही पैसे. हो त्या मित्राचं नाव हलकट नाही राहुल्या होय राहुल्या म्हणते त्याले तेच ते हलकट आहे तुमचा सोबती. चला बा आता पोळ्यात जा लागन बैल सजवा लागन. तुम्ही मित्र बैल गेले धुतले का नाही? आमचे तर झाले धुवून फक्त सजवायचे बाकी आता पुढं पोळा आहे पोळ्यात नेतो बैल उभे करतो त्याच्यानंतर आपल्याला नाही दिले पैसे भेटून. झकमारे पोलीस पाटील तुमच्या गावचा पोळा शांततेत झाला पाहिजे यायला वॉर्निंग द्या. सर्व ग्रामवासियांना सूचित करण्यात येते की आजचा पोळा हे मुक्या जनावराचा पोळा असून तो शांततेत झाला पाहिजे. तसेच या पोळ्यामध्ये कोणी भांडणं वगैरे करू नये अशी सूचना द्या. तसेच या पोळ्यामध्ये कोणी भांडणं वगैरे करू नये हे दक्षता बाळगा. अक्षता बाळगा म्हणते हे तर आम्ही घरून आणले नाही की. अक्षता नाही हो शांतारामजी दक्षता म्हणजे सावधानी असं होय. दक्षा दशरथ ते तर आला नाही की इथं. दक्षता हो शांतारामजी शांतता असं शांताबाई कायले येईन इथं ते बायाची जात नाही येत नाही तर. बैऱ्या भोकाचं बुडग याला ऐकू येत नाही काही नाही सांगू कटायला आता सांगतही नाही याले. किती वेळ आहे आपला पोळा भराले? अबे भोकणे आबा तुला दिसून नाही राहिला का पोळा भरून राहिला म्हणून? याचा राजा हरपोळ्याला हेच नाटक आहे सगळ्यात दुसरा बैल आणते मग म्हणते माया बैल येऊ द्या. अबे मापाशी बैल तर येईन 3:15 बैल आहे आता थोडी उशीर लागते लवकर येते तोपर्यंत तुमच्या झडत्या गिरट्या होऊ द्या ना. हो आता आपल्यापाशी बैल कमी ट्रॅक्टर जास्त आहे पुढच्या वर्षीपासून या बैलाचा पोळा भरणं बंद करत जाऊन ट्रॅक्टरचा पोळा भरत जाऊ. आपली जोडी शांतारामजीच्या जोडीपेक्षा चांगली दिसून राहिली. अबे कोणती पोरगी सुद्धी दिसून राहिली इथं कोणत्या पोरी दिसून राहिल्या तुले? अबे बैऱ्या बुड्या पोरगी नाही जोडी म्हणलं. अरे दोरी कोणती तोरण तर बांधला आहे मग कोणती दोरी म्हणतं? आता दोरी काही तर फाशी घ्यायला पाहिजे का बा जाऊ द्या बुड्यासोबत बोलायला पुरत नाही बैराला ऐकू जात नाही. आणा हो सकारामजी तुमचे बैल लवकर पोळा सुटला पाहिजे. आम्ही तीन उपाशी तपाशी पोळ्या देतो तुम्ही पहिले जेवण खाऊन येता. अजून तर बैल लई यायचे आहे पण माझोड्याले जागा ठेवतो जरा बैल सरका तिकडे. आता काही मातीचे बैल आहे का बा जरा सरकू आणा लवकर नाही आणली तर तुम्ही आमच्या मागं उभे करता. कुठे जा म्हणते बैल घेऊन बैल तर इथंच पोळा भरत असते आपला बैलाचा आणि सकारामजीला माहीत नाही का कुठे जा म्हणते बैल घेऊन तोरण बांधलं सरळ झालं इथंच पोळा भरते ना. अरे बाबांनो चांगलं एकामेकाचं समजून घ्या ऐकून घ्या कुकडे बोलू नका अशानं भांडणं होतात गावामध्ये. हे बैरं बुडस तर कुकडे बोलून राहिलं येल लावला का ते म्हणते बेल असं काही असते का? नाही ऐकू येत तर यावं नाही घरी बसा. अरे पोळा बैलाचा पोळा सकारामच्या ढुंगणावर मारा बंदुकीचा गोळा 1 नमन कवळा हर बोला हर महादेव हर बोला हर महादेव. पोळा असा कसा पोळा शांतारामजीनं मारला शांताबाईले डोळा 1 नमन कवळा हर बोला हर महादेव. कोणाला मारला म्हणते गोळा? ते असं म्हणते शांतारामजीनं मारला म्हणते शांताबाईले डोळा आणि 1 नमन कवळा हर बोला हर महादेव. मारू द्या कोणाला बी गोळा आपल्याला काही नाही करायला लागत आपला पोळा भरू द्या. सोळा रे बा शांतारामजीवर झरत्या सोळा बैऱ्या भोकाचा ऐकू नाही जाते भांडणं वाचा वांधाच नाही मग. अबे ठोकू बिकू कोणाला नका रे पोळ्याचा पोळा चांगला भरू द्या ठोकू नका कोणाला ठोका म्हणता. इथं तर अंधारे जायते कुत्रपीठ खाते अशी गथायच्या मारवी. आणा ना सकारामजी आणा ना बैल तुमच्या जराशा झडत्या रमू द्या ना. तू कायले आला का बा इथं पोळ्यातनी फैता येते एखाद्या बैलानं तुळलं काही झालं बसला आपला म्हातारपणी शोक करत पाहिले नाही का पुढे? काय म्हणतो रे बाबा ऐकू येत नाही मले. ऐकू येत नाही तर काय झक मारायला आला का इथं पोळ्यातनी? नाही ऐकू ये ना डोळ्याने दिसते तोपर्यंत तर पाहू द्या. पाहिले का रावल्या तू बोलला तर बरोबर ऐकू गेले बुड गेले. काय म्हणतो तुमच्या पोळ्याला खूप उशीर होऊन राहिला लवकर अटपा आम्हाला दुसऱ्या ड्युट्या बजावं लागते. काय वाजवा लागते म्हणते आता आपण तर बाजावाल्याला आणलं नाही. बाजा नाही म्हणत का बा ते म्हणते लवकर अटपा म्हणते पोळा आणि सकारामजी आहे तर बैलच नाही आणून राहिले. येते ना बा बैल येते ना. का हो गोपाळराव हे का टाईम आहे का राजा पोळ्यात याचा म्हणा ना एखादी धडती. अबाय गडगडे शिंग कडकडे शिंगात पडले हो 12 खडे शांतारामजीनं आणले हो काळी कुत्री
त्या कुत्रीले माऊना खाऊ शांतारामचं पोरगं म्हणते ओ दूध मी कसा पिऊ, एक नमन कवळा हरबला. हर हर महादेव. 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 वाट आहे हो सैरी, आंब्याच्या झाडाले नाही आहे हो कैरी. जो ये भांडण करण या पोळ्यामध्ये तोच पुऱ्या गावाचा वैरी. बोला एक नमन कवळा हर बोला. हर हर महादेव. वाकडी तिकडी वाट पुढे आहे हो मोठा घाट. जो या पोळ्यात झडती नाही म्हणणार त्याच्या छातीत मारा हो लाट. एक नमन कवळा हर बोला. हर हर महादेव. 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 येऊ द्या घाट. घाट तर येईलच, पण मित्र हो, हा पोळा कसा वाटला तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. हर बोला. हर हर महादेव. आणि तुम्हाला जर झडत्या येत असेल चांगल्या तर कमेंटमध्ये लिहून पाठवा, जेणेकरून आम्ही पुढच्या पोळ्याला सादर करू. तरी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला भेटू मित्र पुढच्या व्हिडिओमध्ये.